महाराष्ट्रातील पुण्याला लागून असलेल्या कोथरूड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। धर्मांतराच्या कथित मुद्द्यावरून भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका सलूनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली आणि सलूनमध्ये जोरदार तोडफोड केली। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोथरूड भागातील अर्श नावाच्या सलूनमध्ये काम करणाऱ्या एक महिला कर्मचाऱ्यानं भाजप कार्यकर्त्यांकडे तक्रार केली होती की तिथे काम करणारे मुस्लिम युवक तिला कलमा म्हणायला लावत धर्मांतर घडवून आणत आहेत। त्यानंतर पुणे शहर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी उज्ज्वला गोडे आणि इतर कार्यकर्ते तेथे दाखल झाले। त्यांनी तिथे काम करणाऱ्या मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि सलूनमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की तपासादरम्यान अद्याप धर्मांतराचा कोणताही मुद्दा समोर आला नाही। धर्मांतराची तक्रार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने सलून मालकाकडून काही पैसे उधार घेतले होते जे तिने परत दिले नाहीत, त्यामुळे त्यांच्यात फोनवर वाद झाला होता। आमच्याकडे एक तक्रार आली होती जी सलूनमध्ये काम करणाऱ्या महिलेकडून करण्यात आली होती। या महिलेला तिथेच काम करणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरून शिवीगाळ केली होती। या प्रकरणी आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। धर्मांतराबाबत अद्याप पीडितेने कोणतेही स्पष्ट निवेदन दिले नाही आणि अद्यापपर्यंतच्या तपासात अशा प्रकारची कोणतीही माहिती समोर आली नाही। त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरून शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दुसरीकडे सलूनमध्ये तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवरही आम्ही गुन्हा नोंदवला आहे। अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झाली नाही। सर, काल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून एकाला मारहाण झाली। लव जिहादवरून ही सगळी मारहाण झाल्याचं म्हटलं जाते। काय नेमका प्रकार आहे आणि काय तथ्य आहे? आपल्याकडे एक तक्रार दाखल केली की महिलेने शास्त्रीनगरला राहणारी आहे महिला, ती एका सलूनमध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्याने तिला काही मोबाईलवरून शिवीगाळ केली होती। त्या शिवीगाळीवरून तो आपण 354 आणि शिवीगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवजिहादचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही आणि निष्पन्न झालेला नाही, परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत। असा अद्यापर्यंतच्या चौकशीमध्ये असा कुठलाही प्रकार पोलिसांकडे निष्पन्न झालेला नाही। कुणाकुणावर गुन्हा दाखल झाला सर? पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण? याच्यामध्ये त्या मुलीच्या तक्रारीवरून त्या सलूनमध्ये काम करणारा जो तिचा एक साथीदार आहे त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरं याच्यामध्ये जे मारामारीचा आपण म्हणतात त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यांनी मारहाण केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला पोलीस स्टेशनला। यात कुणाला अटक झाली सर? काही नाही, याच्यात तो अटक अजून कोणाला झाली नाही। पोलीस पुढची कारवाई करत आहेत।